नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती केली आहे. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना फोडून शिंदे यांनी मवियाला आणखी एक धक्का दिलाय. दरम्यान दुसरीकडे ठाकरेंचा पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार आहे. मात्र त्याच वेळी ज्या मित्रपक्षांना आणायचं आहे ते त्यांनी आणावं. जागा वाटप करताना त्यांनी त्यांच्या मित्रांना आपल्या कोट्यातून जागा द्याव्या, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. आणि त्यांच्या या धडकबाज कार्यक्रमाने प्रभावित होऊन आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने निर्णय घेतला की जर आघाडी करायचीच असेल तर ती फक्त बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते जे आहेत एकनाथजी शिंदे त्यांच्यासोबतच करायची, असा आमच्या पक्षाच्या कोर कमिटीने निर्णय घेतला. त्यानुसार टीआरपी साठी उघडली सत्तेची कवाडे. भाजप शिंदेच्या पक्षात कवाडेंची एंट्री. शिवशक्ती भीमशक्तीचा नवा प्रयोग. राज्यातील सत्तांतरानंतर आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः रिपब्लिकन नेत्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला आपल्याकडे वळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलंय. बुधवारी कवाडेंच्या पक्षानं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती केली. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे. ती संपूर्ण 20 एकर स्मारकाची, बाबासाहेबांच्या स्मारकाची जागा पर्यटन विभागाला दिली. महाविकास आघाडीचं सांगतो बरं. आणि त्या महाविकास आघाडीने पर्यटन मंत्री होते आमचे उद्धवजी, आपले आदित्य ठाकरे, बुलडोजरचा उद्ध्वस्त केलं. ही बाब जेव्हा लक्षात आली, अनेक आंदोलनं केली त्या ठिकाणी. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर कवाडे यांच्या पक्षानं ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र 2.5 वर्षांच्या काळात त्यांना सत्तेचा वाटा काही मिळाला नाही. मात्र 6 महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय समीकरण बदललंय. महाविकास आघाडीची एकी कायम असली तरी त्यांच्या मित्रपक्षांना फोडण्यात शिंदेंच्या पक्षाला यश आलंय. हे दोन्ही पक्ष जे आहेत ते लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे, संघर्ष करणारे, आक्रमक असे लोकांच्या प्रश्नासाठी निर्णय घेणारे पक्ष आहेत. आणि नक्कीच यामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी रिपब्लिकन नेत्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच त्यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये संभाव्य आघाडीविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. एकीकडे ठाकरे आंबेडकर चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी जोगेंद्र कवाडेंना युतीत घेऊन ठाकरेंना काटशह दिलाय. तर दोन्ही काँग्रेसला विश्वासात घेऊनच उद्धव ठाकरेंना वंचितची आघाडी करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही तिघं ज्यावेळेस एकत्र बसू त्यावेळेस बाबा हे सगळं करत असताना, जागा वाटप करताना राष्ट्रवादीचे जे मित्रपक्ष असतील, राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या, शिवसेनेने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या, काँग्रेसने काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या जागा मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातल्या जागा द्याव्या. विषय समाप्त. ठाकरे आणि शिंदेंमधील राजकीय संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळतोय. शिंदे यांनी कवाडेंना सोबत घेऊन महाविकास आघाडीला धक्का दिलाय. त्यामुळे आता वंचितची ठाकरेंच्या सेनेशी युती होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान प्रकाश आंबेडकर हे नेहमी काँग्रेसला ब्लॅकमेल करतात. आमच्याशी कधी समोरासमोर बोलत नाहीत, मागे बोलतात. त्यामुळे त्यांनी आमच्या काँग्रेस पक्षाबद्दल बोलू नये, आपल्या पक्षाचं काम त्यांनी करावं, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी गोंदियात दिली. ते एका कार्यक्रमानिमित्त गोंदियात आलेले असताना बोलत होते.
आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही. प्रतिक्रिया कसं आहे की त्यांचा सातत्याने एक प्रयत्न राहिला की काँग्रेसला ब्लॅकमेलिंग करायचं. काय प्रस्ताव आहे काय नाही त्यांनी कधी आमच्याशी बोलत पण नाही आणि बाहेरच्या बाहेर बोलतात. आणि त्यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलू नये. त्यांनी आपल्या पक्षात काय काम करायचं त्यांनी करावं. आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही. प्रतिक्रिया कसं आहे की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यात पुन्हा एकदा आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला असलेला विरोध पाहता ठाकरे आंबेडकरांच्या आघाडीला या दोन्ही पक्षांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसनं मात्र आश्चर्यकारकरित्या ठाकरे आणि आंबेडकरांमधल्या आघाडीचं स्वागत केलंय. काँग्रेसकडून ठाकरे आंबेडकर आघाडीचं स्वागत. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचा विरोध नाही. माजी खासदार हुसेन दलवाईंचं विधान. मुख्यमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांची मात्र टीका. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं दोन्ही पक्षात जागा वाटपाचं ते किमान समान कार्यक्रमापर्यंत या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय. प्रकाश आंबेडकरांनी आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आक्षेप घेतल्यानं या दोन्ही पक्षांच्या नव्या आघाडीला विरोध असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्यातच काँग्रेसनं मात्र या संभाव्य युतीचं स्वागत केलंय. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा त्या एकत्र येण्यासाठी ज्या सगळ्यांची ताकद वगैरे बघूनच यावं लागतं. तुम्ही काँग्रेसलाच बाजूला कराल, काँग्रेसलाच टार्गेट कराल, तसं चालत नाही. माझ्या मते काँग्रेसचा विरोध नाही आहे. आपल्या देशाचे अध्यक्ष काँग्रेसचे दलित समाजाचे झालेले आहेत. त्यामुळं असे काय आम्हाला भीती नाही की दलितांची मतं कुठे जातील, मुसलमानांची कुठे जातील, या अमक्याकडे जातील का तमक्याकडे जातील का. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील आघाडीमुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला या युतीद्वारे शह देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र ही आघाडी नसून बिघाडी असल्याचा टोला लगावलाय. आमची चर्चा खूप दिवसापासून चालू आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कोणाबरोबर युती करण्याचा. त्याच्यामुळे मला काही बोलण्याची, मी बाबासाहेबांचे जिथे जिथे आता वास्तू होत्या मला त्या माझ्यासाठी वंदनीय आणि पवित्र आहे. मी बाळासाहेबांच्या बरोबर देखील चर्चा केली आणि ती काही राजकीय चर्चा नव्हती. तेही माझे चांगले मित्र आहेत. माझाही त्यांना स्वभाव पटतो, त्यांचाही मला स्वभाव पटतो, पण राजकीय चर्चा त्याच्यात नव्हती बिलकुल. एकंदरीतच ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण संभाव्य आघाडीनंतर महाविकास आघाडीचं काय होणार हे मात्र अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे आता काँग्रेस स्वागतोत्सुकाच्या भूमिकेत दिसत असली तरी प्रत्यक्ष आघाडी होताना काँग्रेस काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या पक्षाची युती होणार आहे. प्रकाश आंबेडकर हे ठाकरेंसोबत गेल्याबद्दल MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी खंत व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकरांना जिथं जायचंय तिथं ते जाऊ शकतात, ते आमच्या सोबत असते तर आनंद झाला असता, असं ओवैसींनी म्हटलंय. उनका फैसला है, वो कहीं भी जा सकते हैं. हम तो उनके साथ थे. हम आज भी बाड़ा साहब की इज्जत करते हैं और हम तो ये चाह रहे थे कि उस वक्त एक सोशल जस्टिस के नाम पर एक सही तरीके से वंचित समाज को इंसाफ मिले, उनको ताकत मिले. अब वो ऐसी पार्टी के साथ जा रहे हैं तो वो तो उनका फैसला, हम क्या कर सकते हैं.
आमदार अनिल परब यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. दापोलीतल्या साई रिसॉर्टसह अनिल परबांची 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभा साठे नावाच्या व्यक्तीच्या नावानं सर्व परवानग्या अनिल परबांनी मिळवल्या असं ईडीनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून साई रिसॉर्ट संदर्भात परवानग्या मिळवल्या गेल्याचं ईडीनं म्हटलंय. त्यामुळेच ईडीनं मुरुड, दापोलीमधली 42 गुंठे जमीन आणि साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त केल्याचं सांगितलं गेलं. दरम्यान अनिल परबांचं रिसॉर्ट गेल्या काही दिवसापासून ईडीच्या रडारवर होतं. त्याचा तपास ईडीकडून करण्यात आला होता. तुम्ही रिसॉर्ट विकला हे तुम्ही अग्रीमेंट रजिस्टर्ड केलं. सदानंद कदमनी लिहून दिलं आहे की मी रिसॉर्ट अनिल परबकडून विकत घेतला. ग्रामपंचायतला अनिल परबने लिहून दिलं हा रिसॉर्ट आहे, मी बांधलाय, माझा आहे. दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स अनिल परब भरत होते. म्हणून तो मी नव्हेत म्हणून अनिल परब जेलमधून झाल्याशिवाय सुटका नाही. किरीट सोमय्या हे काय न्यायाधीश नाहीये आणि किरीट सोमय्याला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. मला ज्या अथॉरिटीज प्रश्न मी याच्यापूर्वी देखील सांगितलंय, मला जे अधिकारी प्रश्न विचारतील, जे अथॉरिटीज प्रश्न विचारतील त्यांना उत्तर देणं मी बंधनकारक आहे. आणि याची ठरलेली व्यासपीठ आहे, याच्यासाठी कोर्ट आहे. मी कोर्टात जाऊन न्याय मागीन माझ्या बदनामीचा. अनिल परबांची नेमकी संपत्ती किती आहे आपण एक नजर टाकूयात. मुरुडमध्ये तब्बल 42 गुंठे जमीन आहे. 42 गुंठे जमिनीची किंमत ही 2 कोटी 73 लाख इतकी आहे, 91,000 इतकी आहे. तर साई रिसॉर्ट एनेक्सची किंमत ही 7 कोटी 46 लाख 47 हजार इतकी आहे. ईडीनं रिसॉर्टची चौकशी केली. त्यात सदानंद कदमांनी अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलं. परबांनी महसूल खात्याकडून अनधिकृतपणे परवानगी घेतली. साई रिसॉर्टमध्ये 2 बंगले ग्राउंडसह अनधिकृत बांधकाम करण्यात आलं. अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून टीका करण्यात येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यावर भाष्य केलं. एकनाथ शिंदेंनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संभाजी महाराज धर्मवीरच आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले. अजित पवारांचं वक्तव्य अपमानजनक असून अजित पवारांनी माफी मागायला हवी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यांच्या पक्षात 2 गट झाले. एक शरद पवार साहेबांचा एक वेगळा गट आणि अजित पवारांचा वेगळा गट. कारण पवार साहेबांनी म्हटलंय की धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक म्हणायला पाहिजे आणि हे म्हणतात धर्मवीर म्हणायचंच नाही. ही वर्षानुवर्ष त्यांना पदवी प्राप्त झालेली धर्मवीर, त्यांनी धर्मवीरच आहेत ते. पण अजितदादांसारख्या माणसाने अशा प्रकारचं भाष्य करणं हे त्यांना न शोभणार आहे. आणि मला वाटतं याची निंदा सगळेजण करतात. निंदाजनकच वक्तव्य आहे. त्यांनी जसं राष्ट्रसंत आणि महापुरुषांचे अपमान झाले असं ओरड केली आणि सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे असं म्हणाले. अजितदादांना देखील तोच नियम लागू होतो, त्याने देखील माफी मागितली पाहिजे. शेवटी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान, याचा त्याग जो आहे हे कुणालाही विसरता येणार नाही. धर्मवीर उपाधी कुणाकुणाला मिळाली ती बघा. तुम्ही आत्ता तुमच्या मोबाईलमध्ये जावा. जवळपास 7-8 लोकांनी स्वतःला धर्मवीर उपाधी लावलेली आहे. तुम्ही त्यांचे फोटो बघा. काहींनी आता तुम्ही म्हणजे संभाजी महाराजांना काही जण धर्मवीर म्हणतात हे आपल्या सगळ्यांच्या बघण्यात आलेलं आहे. परंतु तशाच प्रकारच्या उपाधी इतरांनाही दिलेल्या आहेत. काहींचे तर चित्रपट निघालेले आहेत. आता धर्मवीर 2 भाग 2 पण चित्रपट निघणार आहेत. म्हणजे काय चाललंय मला काही कळतच नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर यशस्वी तोडगा निघालाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश आलंय.
देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे कर्मचारी यांच्यात आज बैठक पार पडली। या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा झाली। वीज कंपन्यांचं खासगीकरण करायचं नाही असा कोणताही विचार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं। पुढील 3 वर्षात तिन्ही विद्युत कंपन्यांमध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे। दरम्यान या बैठकीनंतर संप मागे घेण्याबाबत निर्णय घेत असल्याचं वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी जाहीर केलं। कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत, कालांतरानं त्यावरही तोडगा काढला जाईल असा सूतोवाच उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। पहिल्यांदा मी राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी घोषित केली की राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही। या उलट पुढच्या 3 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे। त्यामुळे आपले ॲसेट कोणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही। अशा प्रकारची भूमिका असल्यानंतर आम्ही सुद्धा सर्व 32 संघटना असतील, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संघटना असतील, यांनी या ठिकाणी विचारविनिमय केला आणि साहेबांनी जाहीररित्या जे निर्णय या ठिकाणी घेतलेत त्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन आता जो आमचा संप चालू आहे त्या संपाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय आम्ही संप मागे घेण्याच्या बाबतीत निर्णय घेतोय आणि आम्हाला खात्री आहे की साहेब ज्या गोष्टीत या ठिकाणी कमिटेड केल्या ते कमिटमेंट 100% पाळतील। नंदुरबार जिल्ह्यातल्या जांगठी आश्रमशाळेचा भोंगळ कारभार न्यूज 18 लोकमतनं चव्हाट्यावर आणताच या आश्रमशाळेची गैरहजर अधीक्षक मुख्याध्यापकावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिले। याबाबत मंत्री गावित यांनी अप्पर आयुक्तांना संपर्क साधून शाळेवरच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी आदेशित केलं असून शाळेतील मुलांना पुरेपूर सोयीसुविधा मिळतील, जेवण चांगल्या दर्जाचं मिळेल याबाबत देखील निर्देश दिले। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांनी। नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागात असणाऱ्या जांगठी आश्रम शाळेची जी की वास्तवता आहे ती न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर मंत्री महोदयांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि याबाबत कारवाईचे संकेत दिले आहे। आपल्यासोबत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आहे। नेमकं काय त्यांचं या सगळ्या बाबत म्हणणं आहे आपण जाणून घ्या। सर, नेमकी काय कारवाई होईल या सगळ्या परिस्थितीवर? एकंदरीत तिथे वार्डन आणि मुख्याध्यापकांना राहणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु त्या बरेच दिवसापासून त्या ठिकाणी ते नाही आहेत। तिथले जे कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फतच त्या ठिकाणी स्वयंपाक करणं किंवा त्यांना जेवण देण्याचं काम चालू आहे। वास्तविक त्या ठिकाणी स्वच्छता, व्यवस्थित मुलांना आंघोळीसाठी पाणी वगैरे सर्व गोष्टी उपलब्ध करून देणं गरजेचं असताना त्या ठिकाणून वार्डन मुख्याध्यापक बाहेर गावी गेल्याचं कळतं आहे। त्यामुळे मी पत्की आमचे प्रकल्प अधिकारी यांना निरोप द्यायला सांगितला ATCच्या मार्फत की त्यांना ताबडतोब जाऊन तिथे पाहणी करा आणि त्या काळामध्ये ते नसतील तर त्यांना ताबडतोब निलंबित करून त्या ठिकाणी स्वच्छता राहील आणि मुलांना चांगल्या प्रकारचं जेवण कसं देता येईल या दृष्टिकोनाचे मी त्यांना ATCना आदेश दिले आहे। आपण बघू शकता की थेट कडक संकेत दिलेले आहे। राज्यातल्या कुठल्याही आश्रमशाळेत अशा पद्धतीचा गैरकारभार, भोंगळ कारभार चालणार नाही। जर तसं होत असेल तर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल असे संकेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिले आहे। निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार। मुंबई महानगरपालिकेच्या साठी आता बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे। मुंबईच्या 6 नेत्यांवरती आता जबाबदारी देण्यात आली आहे। त्यात गजानन कीर्तीकर, दीपक केसरकर, राहुल शेवाळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हे शिलेदार असतील। यात शीतल म्हात्रे, आशा मामिडी यांच्यावर सुद्धा जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। राहुल शेवाळे हे आता मुंबईसाठी खिंड लढवणार आहेत। यामिनी राहुल शेवाळे या सुद्धा आता या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। कामिनी राहुल शेवाळे या खिंड लढवणार आहेत आणि आता या 6 जणांवरती मुंबई महानगरपालिकेची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची ही जबाबदारी सोपवण्यात आली। यानंतर बातमी गाजत असलेल्या वादाची। हा वाद उर्फी जावेदचा आहे। उर्फी जावेद प्रकरणावरून आता चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात जुंपल्याचं चित्र दिसतंय।
भाषा नको तर कृती हवी. सार्वजनिक ठिकाणी उघडं नागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीर प्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स दृश्य आहे याचं महिला आयोग समर्थन करतंय का? भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरते, महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही असा जाब विचारला. विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडं नागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो, कायदा कायद्याचं काम करणारच महिला आयोग काही करणार आहे की नाही असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या वादांमध्ये नवी भर पडली आहे. उर्फी जावेद अतिशय बिभत्सपणे रस्त्यावरती सार्वजनिक ठिकाणी फिरतीये, महिला आयोगाने याचा जाब का नाही विचारला? माझा विरोध हा उर्फी या व्यक्तीला नाहीच, तिच्या उघड्या नागड्या बिभत्स अशा घाणेरड्या ओंगळवाण्या किळसवाण्या विकृतीला आहे. आणि ज्या पद्धतीने काल भूमिका मांडली गेली महिला आयोगाची, याचा अर्थ या उघड्या नागड्या फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? आणि हो, कायदा कायद्याचं काम करणारच आहे. आमचं शिंदे फडणवीसांचं सरकार महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आहे आणि ते अतिशय सक्षम आहे. सरकार सरकारचं काम करेल, कायदा कायद्याचं काम करेल. महिला आयोग याच्यावरती काही काम करणार आहे किंवा नाही? शील आणि अशील या शब्दाची परिभाषा, व्याख्या आणि संकल्पना ही स्थळ काळ परत्वे बदलत राहती. एखाद्या व्यक्तीने केलेला पेहराव हा एखाद्या ठराविक वर्गास अश्लील वाटत असतो, तरी तो इतरांना त्या पद्धतीचा वाटत नाही. त्याच्यामुळे शील आणि अश्लीलची सीमारेषा आहे ती दुसर आहे. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात. यानंतर बातमी आहे एका व्हिडिओच्या संदर्भातली. हा व्हिडिओ एका वाघिणीचा आहे. ब्रह्मपुरी इथून जवळच असलेल्या सायगाटा जंगल परिसरात वाघिणीनं बछड्यांना जन्म दिला. या वाघिणीचा आपल्या बछड्यांसह रस्ता ओलांडतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय. काल संध्याकाळी वाघीण रस्ता पार करत वारंवार जात होती, तर तिच्या मागे बछडेही ये-जा करत होते. त्यामुळे नागभीड ब्रह्मपुरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने वाहनांची रांग लागली. तब्बल पाऊण तास वाहतूक विस्कळीत झाली. वन विभाग तसंच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर ट्रॅकरच्या साह्याने वन विभागानं वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. वाघीण जंगलात सुखरूप ठिकाणी गेल्यावर वाहतूक सुरळीत झाली. ती वाघीण आई होती. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.